श्रद्धेने केलं गेलेलं श्राद्ध आता सगळीकडे पितृपक्ष सुरू झालेला आहे. ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी सेवा करायची असते, दानधर्म करायचे असतात, तर्पणविधी करायची असते. आता पितरांना मुक्ती मिळावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा तुम्हाला जर पितृदोष असेल तर त्यातूनही तुम्हाला मार्ग मिळावा, तुम्हाला जर एखादा प्रखर पितृदोष असेल तर त्यातूनही तुमची सुटका व्हावी म्हणून, आणि मेन म्हणजे तुमच्या पितरांना सद्गती मिळावी. कुठल्याही योनीमध्ये जर त्यांचा जन्म झाला असेल तर तिथे त्यांना सद्गती मिळावी, त्यांचा जो काही मृत्यूनंतरचा जो काही प्रवास आहे तो सुखकर व्हावा. त्यासाठी या 15 दिवसामध्ये आपल्याला पितरांसाठी सेवा करायची असते. पितरांकडे काही मागावं म्हणून सेवा नाही करायची, त्यांच्यासाठी सेवा करायची असते. आता सेवा काय करायची तर या 15 दिवसामध्ये तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे, जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे. आता हे पंचमहायज्ञ कसं करावं या संदर्भातली सगळी माहिती ना आपल्या चॅनलवर दिलेली आहे. रोज पितरांच्या नावे घराच्या बाहेर तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा तर जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तुमची उजवी बाजू आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाता तेव्हा तुमची डावी बाजू या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून दुहेरी वात करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे. ती कुठली टाकायची या संदर्भातली इन डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. नक्कीच तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.